थंबनेल बघूनच तुमचं लक्षात आलं असेल तर आज आपण झणझणीत कोल्हापुरी चिकन बघणार आहेत। त्यामध्ये मी एकच वाटण वापरले आणि एकचदा ह्या चिकनला छान असं मॅरिनेट करून शिजवलेलं आहे। मस्त असं हे कढईमध्ये पटकन कसं शिजतं याला धुण्याची काय ट्रिक आहे की जेणेकरून यामध्ये वेगळा काही स्मेल येणार नाही आणि मस्त झणझणीत एकच वाटण हे कसं बनवलेलं आहे। त्यासोबत बाजरीची भाकरी आणि जीरा राईस सोबत असं हे मस्त असं चिकन रस्सा मी बनवलेला आहे। चला मग बनवूया कोल्हापुरी चिकन। मी हे कसं बनवलेलं आहे त्यासाठी मी इथं अर्धा किलो हे चिकन घेतलं आहे। चिकनचे छान असे मीडियम पीस मी करून आणले होते। आता याला छान असं मी एकदा पाण्याने धुवून घेतलं आहे, पण याला असा वेगळाच वास असतो, तो वास जाण्यासाठी मी इथं अर्धा चमचा मीठ या चिकनला लावून घेतलं आहे। तुमच्याकडे निंबू पण असेल तो लावला तरी काय हरकत नाही। आता मी अर्धा चमचा मीठ लावून घेतलं आणि त्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलं आहे। 2 ते 3 ग्लास गरम पाणी मी करून घेतलं होतं आणि ह्या गरम पाण्याने आपल्याला ह्या चिकनला धुवायचं आहे, कारण गरम पाण्यामध्ये जर हा वास असतो तो पूर्ण निघून जातो आणि अशी बारीक लागलेली घाण असते ती पण पूर्ण निघून जाते। म्हणून शक्यतो चिकन हे गरम पाण्यात आणि मिठाच्या पाण्यात धुवा, म्हणजे छान असं हे स्वच्छ होऊन तयार होतं। मी अशा पद्धतीने सगळं चिकन धुवून घेतलं आहे आणि नंतर थंड पाण्याने पण याला धुवून घेतलं होतं। मस्त हे धुवून तयार झालं आहे। त्यातच याला मॅरिनेट करूया। अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यामध्ये मस्त असा हा अर्धा निंबू घेतला आहे मी, तो यामध्ये निपळून घ्यायचा आहे, म्हणजे याचा पूर्ण रस मी काढून घेते आणि मस्त याला 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेट करू द्यायचं आहे। तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर अर्धा ते 1 तास सुद्धा तुम्ही मॅरिनेट करू शकतात, पण मला लगेच मसाला बनवायला मी घेते तोवर हे छान असं मस्त मॅरिनेट होऊन जाईल। मसाला बनवण्यासाठी मस्त इथं मी 4 मोठे मोठे असे मीडियम साईजचे कांदे घेतलेत, म्हणजे जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही, असे हे मीडियम मी कांदे घेतलेत। त्यांना दोघं साईडने मी कट करून घेतले आणि याची वरची पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आणि मध्ये असा आपल्याला कट मारायचा आहे। हे बघा, म्हणजे जेव्हा आपण हा कांदा भाजू तर आतपर्यंत मस्त असा हा भाजला जाईल आणि असं गॅसवर आपल्याला यांना डायरेक्टली ठेवायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर जाळीवर पण तुम्ही ठेवू शकतात। आता हे मॅरिनेट केलेलं चिकन पण मस्त होतं आणि कांदे पण छान भाजून होत आहे। तोवर एक मस्त असं सुकं वाटण बनवायचं आहे आपल्याला। इथं मी तवा ठेवला आहे, तव्यावर 2 चमचे चण्याची डाळ इथं टाकून घेतली आणि मस्त अशी ब्राऊन भाजून घेतली। तेल वापरायचं नाही आहे आपल्याला, कोरडंच याला भाजायचं आहे। मस्त चण्याची डाळ भाजून झाली, त्याच तव्यामध्ये 2 चमचे धने घेतलेत, हे अख्खे धने मी घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि मस्त असे यांना पण आपल्याला भाजून घ्यायचे। धने पण छान असे भाजून तयार झाले, यांना पण मी प्लेटमध्ये काढून घेतले। हे सुकं आपल्याला पावडर बनवून घ्यायची यांची। त्यानंतर 1 चमचा जिरं घेतले। धने जिरेची अशी साबूत घेतल्यामुळे आणि नंतर वाटल्याने खूप छान रश्श्याला चव येते। गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि मस्त सुकं असं हे धने जिरे सगळं मी भाजून घेतले। त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप एवढं हे खोबऱ्याचं किस करून घेतलं होतं। सुकं खोबरं घेतलं आणि त्याला किसून घेतलं होतं। तुकडे केलेल्यामुळे हे चव एवढी खास येत नाही, पण किसलेल्यामुळे खूप छान चव या भाजीला येते। आणि 1 चमचा तेल टाकून याला मस्त ब्राऊन होईल तोवर भाजून घेतलं आहे। सगळा मसाला हा छान असा वाटण जायचं केलं तर काळं वाटण बनवून तयार होतो। काळं वाटणचं हेच काही ट्रिक असते की काही मसाले आपल्याला बिना तेलाचे भाजायचे असतात आणि बाकीचे तेल टाकून हे भाजायचे असतात। आता त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून परत 2 इंच हे लसणचा अद्रकचा तुकडा आणि 10 ते 12 लसणच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि छान असं याला पण भाजून घेतले। आता याला मी प्लेटमध्ये काढून घेते। आपले सगळे मसाले भाजून तयार झालेले। आता इथं मी हे 4 असे कांदे भाजून घेतलेले आहेत। खोबरं अद्रक लसूण पण छान असं भाजून झालं आणि कांदे पण मस्त भाजून झाले। त्याच पद्धतीने टमाटे सुद्धा मी तसेच, जसे कांदे भाजले आपण तसेच टमाटे पण भाजायचे, फक्त मध्ये काही होल वगैरे पाडायचे नाही। डायरेक्टली यांना ठेवले तरी यांचे छान असे भाजून तयार होतो, कारण टमाटा हा नरम असतो म्हणून। आणि हे नोक आपल्याला काढून घ्यायचं आहे। 3 टमाटे घेतले होते मी, 4 कांद्यांसाठी 3 टमाटे आपल्याला वापरायचे आणि हे सुकं वाटण बी तयार झालेलं आहे। आता हे आधी चण्याची डाळ धने जिरे आपल्याला इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आधी फक्त आपल्याला हे कोरडं असं वाटायचं आहे, यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही, कारण ही चण्याची डाळ छान असं पावडर व्हायला पाहिजे, म्हणून याला सुकंच असं वाटून घेणार आहे आपण। मी मस्त याला वाटून घेते। त्यानंतर हे बघा, मी पूर्ण हे वाटून घेतलं आहे, मस्त असं वाटून रव्यासारखं तयार झालं। त्यानंतर हे कांदे, भाजलेले कांदे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। अद्रक लसूण टमाटा खोबरं हे सगळं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे।
अशा पद्धतीने मी टाकून घेतलं. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे 2 ते 3 चमचे आणि मस्त असं याची पण छान अशी पावडर घट्ट अशी पेस्ट होईल तोवर आपल्याला वाटायचं आहे. यामध्ये कोथिंबीर टाकायचं मी विसरली होती, ती पण टाकून घेतली आणि मस्त असं हे वाटण करून घेतलं आहे. आता कढई ठेवली मी गॅसवर आणि 4 चमचे असं तेल मी एका डोमध्ये घेऊन घेतलं आहे. तर्रीवालं चिकन पाहिजे म्हणून तेल थोडं जास्त वापरा. मोठे 4 चमचे मी तेल टाकून घेतलं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि मस्त तेल गरम करायला ठेवलं आहे. 2 तेजपत्ते टाकले आहेत आणि अशी एक मोठी विलायची घेतली. तिला अशी आपल्याला थोडी तोडायची आणि मग टाकायची, म्हणजे छान चव त्याची त्यामध्ये येते. मग एक स्टार फूल आणि 2 ते 3 तुकडे मी दालचिनीचे टाकून घेतले. लवंग टाकले 3 आणि 3 मिरे टाकून घेतलेत मस्त असे. आता छान असं हे परततंय तो. यामध्ये आता आपण हे वाटण जे बनवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. मी सगळं हे वाटण यामध्ये टाकून घेते. अशाच पद्धतीने तुम्ही सुक्या चिकनला सुद्धा हे वाटण वापरू शकतात. आता हे रस्सा चिकनला मी बनवलं त्याच पद्धतीने, फक्त पाणी न टाकता आपल्याला या मसाल्यामध्ये त्याला परतायचं आहे, म्हणजे झालं आपलं सुकं चिकन. आणि थोडा पाण्याचा तडका दिला तरी हे चिकन शिजून तयार होईल. हे बघा मी पूर्ण वाटण यामध्ये टाकून घेतले, मस्त तेल याला सोडले. आता मसाले टाकून घ्यायचे. 2 चमचे धनिया पावडर, 3 मोठे चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे. हा कोल्हापुरी घाटी मसाला आहे, हा मी घरीच बनवला आहे. हा 3 चमचे मी टाकून घेतला आहे. या मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. घरच्या घरी कोल्हापुरी मसाला कसा बनवायचा मी पूर्ण तुम्हाला रेसिपी याची मग दाखवेल. हा पूर्ण मी टाकून घेतला आहे. तो मसाला जर तुमच्याकडे नसेल तर किचन किंग मसाला नाही तर घरातला मसाला जरी तुम्ही वापरला तरी काही हरकत नाही. आता मसाला छान परतल्यानंतर अर्धा कप एवढं मी गरम पाणी यामध्ये टाकून घेतलं आहे. कधी पण भाजीमध्ये गरम पाणी वापरा, त्याने चव अप्रतिम येते आणि मसाला पण हा पटकन फुलून येतो. मग आणि एक छोटी चमची हळद टाका, मस्त असं पिवळा कलर पण याला येईल. मग मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे. हे बघा किती छान ग्रेव्ही ही बनवून तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं तर ते इथं टाकून घेतलं आहे आणि या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम तर लो ठेवा. हाय फ्लेमवर मसाला लगेच करपायला लागतो. मग मी छान असं याला मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी 2 ते 2.5 ग्लास मी गरम पाणी करून घेतलं होतं आणि यामध्ये टाकून घेतलं आहे. जास्त रस्सा आवडत असेल तर तुम्ही 3 ग्लास वापरू शकतात, पण परफेक्ट मेजरमेंट 2 ते 2.5 ग्लासच पाणी टाका, म्हणजे हे शिजून बरोबर 2 ग्लास एवढं पाणी तयार होतं मग यामध्ये. आणि ग्रेव्ही जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, अशी मीडियम अशी ही ग्रेव्ही बनवून तयार होते. मी पूर्ण पाणी यामध्ये टाकून घेतलं आहे. पाणी शक्यतो गरम केलेलंच वापरा. मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि थोडी कोथिंबीर अशी मी वरून टाकून घेतली. कोथिंबीर कमी टाकली कारण वाटणमध्ये पण कोथिंबीर वापरली आपण आणि धनिया पावडर धने हे वापरल्यामुळे कोथिंबीर मी हे वरून कमी वापरली. आता मस्त याला 15 मिनिटासाठी आपण मीडियम फ्लेमवर शिजू देऊया. 15 मिनटं झाले. गॅस मी बंद केलेला आहे. वाव किती छान तर्री याला आलेली, मस्त झणझणीत हे बनवून तयार झालं आहे. मस्त तडकावालं ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकतात. रस्सा किती छान, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असा आला आहे आणि चिकन लवकर शिजतं. 15 ते 20 मिनटामध्ये चिकन शिजून तयार झालं आहे. मी याला प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. वाव मस्त असं हे चिकन आणि त्यासोबत कांदा लिंबू आणि जिरा राईस पण मी बनवलेला आहे मस्त असं. आणि ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकतात, चपाती तंदुरीसोबत सुद्धा खाऊ शकतात. एवढं छान हे चिकन बनवून तयार झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, मस्त असं हे चिकन बनवून तयार झालं आहे. मी अशाच नवीन नवीन ट्रिक आणि टिप्स घेऊन हे अशा व्हिडिओ घेऊन येत राहते. माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जवळची बेल आयकन घंटी पण नक्की दाबा, जेणेकरून मी पुढच्या वेळेस व्हिडिओ टाकेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. चला मग भेटूया पुढच्या वेळेस.